काही कर, पण तुम्हाला दोघांना वेगळं करायची सुरुवात तर मी केलेलीच आहे. आणि आज तर राणीने त्यात मला मदत केली. थँक्यू राणी. राणी, जे काही झालं त्यात तुझी काही चूक नाही, रादर आपली काही चूक नाहीये. आता आपण तिथे होतो, एक्झॅक्टली त्याच वेळी तो माणूस तिथे आला, त्याने फोटोज क्लिक केले, यात आपण काय करणार? माझ्याकडे बघ, आईने उगाच गैरसमज करून घेतलाय. तू का वाईट वाटून घेतेस तिच्या बोलण्याचं? माझ्याकडे बघ ना, प्लीज रडू नकोस. राणी, तुला कसं समजवू? उर्मिला, काय असतेस? आणि मला सांग, खाली आरडाओरडा कसला सुरू होता? खूप मज्जा आली. त्या राणीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. काय काय झालं नेमकं? हो, थांब जरा. हे बघ, दोघांनी फोटोशूट केलं? डोंट टेल मी, तुला हे असलं काही करायचंय? नाही रे, मला नाही करायचंय. अरे याच फोटोवरून तर महाभारत झालं ना. ती मालती राणीला अशी बोलली विचारूच नकोस. नक्की बोलली? हो ना, त्या राणीचा पान उतारा केलाय. आता इथून पुढे इंद्र आणि राणीला एकत्र कुठेही जायची परवानगी नाही. आणि हे बघ काय लिहिलंय, महाडिकांची सून रस्त्यावर असे चाळे करत फिरते, आबांचे असे संस्कार. एवढा मोठा बंगला असतानाही पुरत नाही. अरे काय काय लिहिलंय, वाच ना. मी खाली असायला हवं होतं यार. आता त्या राणीचं काहीच चालणार नाही. हे ठीक आहे उर्मिला, पण या एवढ्याशा गोष्टींनी काही होणार नाही. होणार ना. असं कसं? म्हणजे? अरे छोट्या छोट्या गोष्टीतून तर मोठा फायदा होतो ना. हे बघून राणीला नक्कीच घराबाहेर काढतील. आणि राणी गेली की इंद्राला संपवून आपल्यासाठी सोपं होईल. कायम इंद्राची ढाल बनून समोर उभी असते आणि मग तो वाचतो. हे बघ विक्रांत, सगळ्यात आधी इंद्राला आणि राणीला वेगळं करायला हवं. हो, पण आपल्याला इंद्राचा काटा काढायचा ना. हो, ते काम अजून सोपं व्हावं यासाठी त्या दोघांना वेगळं करावं लागेल. आणि ते कसं करायचं त्याचा आधी विचार कर. राणी, तू जर जास्त रडलीस ना तर तुला हेडेक होईल ना, आणि मग तू आजारी पडशील. म्हणजे तू आजारी पडलीस तर मी घेईन तुझी काळजी, मी तुला प्रॉमिस केलंय ना. पण मी जर प्रॉमिस कम्प्लीट केलं तर तुला माझ्यासोबत आईस्क्रीम खायला यावं लागेल ना. आणि नंतर म्हणायचं नाही, एवढ्या थंडीचं कोण आईस्क्रीम खातं सर? त्या माणसामुळे झालंय हे सर. थोड्याशा लाईक्स आणि व्ह्यूज साठी त्याने आपल्या फोटोचा मिसयूज केलाय. त्याला सोडणार नाहीये मी. हॅलो, हा इंद्रजित महाडिक बोलतोय. हा एक पेज आहे सोशल मीडियावर, मला त्याची इन्फॉर्मेशन हवी आहे विथ डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं. हो, थोडं अर्जंट आहे, प्लीज जरा लवकर द्या. मी पाठवतो तुम्हाला त्याचे डिटेल्स. हो, हे माझ्या ओळखीचे आहेत. ते मला त्या पेजचा जो कोणी ऍडमिन असेल किंवा जे कोणी ते पेज हँडल करत असेल ना, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काढून देतील. आणि एकदा का मला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला ना, तू बघ मी काय करतो. हे बघ, नंबर मिळालाय मला. एक मिनिट. कोणाचा फोन आला? हॅलो, कोण बोलतंय? फोटोज क्लिक केले ना आमचे. नाव नाही माहित माझं.